देश में सबसे बड़े ठग नटवर लाल के बारे में आप सभी ने सुना होगा, लेकिन नागपुर में ठगी का जो मामला सामने आया है उसमें नटवर लाल को भी पीछे छोड़ दिया है। इस ठग ने खुद को मंत्री जी का सिक्योरिटी चीफ बताकर शहर के कई ज्वेलर्स को लाखों का चूना लगाया है। आप जिस शख्स को इस वक्त अपने स्क्रीन पर देख रहे हैं उसने बुधवार को शहर के कई बड़े ज्वेलर्स को करीब 7,50,000 की चपत लगा दी। दिखने में एक सिक्योरिटी गार्ड की तरह दिखने वाले इस शख्स ने खुद को एक मंत्री का सिक्योरिटी चीफ बताते हुए अपना नाम राजबीर चावला बताया। बुधवार करीब शाम 7 बजे शख्स गहने खरीदने लक्ष्मीनगर स्थित रोकड़े ज्वेलर्स पहुंचा। अपनी पहचान बताने के बाद उसने खरीदी हुई ज्वेलरी का चेक से भुगतान कराने की बात कही, जिससे रोकड़े ज्वेलर्स के संचालक और ऑल इंडिया जेम्स एंड ज्वेलरी काउंसिल के उपाध्यक्ष राजेश रोकड़े के कान खड़े हो गए। राजेश ने तुरंत संबंधित मंत्री के कार्यालय में कॉल किया और राजबीर चावला की फोटो खींचकर उसके पहचान की पुष्टि करने की बात कही, लेकिन कार्यालय ने उसे पहचानने से साफ इनकार कर दिया। इतनी देर में ठग राजबीर मौके से फरार होने में कामयाब हो गया। इस संबंध में मामला दर्ज होने के बाद पुलिस जांच में जुट चुकी है। काल 25 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी आम्हाला एक तक्रारदार आले। पोलीस स्टेशन अंबाझरीच्या हद्दीमध्ये एलडी चौकाच्या बाजूला कोठारी ज्वेलर्स आहे, त्या ज्वेलर्सचे मालक कोठारी यांनी फोन केला की त्यांच्या दुकानामध्ये एक केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचं नाव घेऊन त्यांचं सिक्युरिटी एजन्सीचा चीफ आहे असं सांगून त्यांनी त्यांच्याकडे जवळजवळ 31 ग्रॅम म्हणजे 2,57,000 रुपयाचं 2 चेन सोन्याच्या खरेदी केल्या आणि साहेबांची ओळख सांगून त्यांनी त्या ठिकाणी ते चेक दिला आणि पेमेंट कॅश किंवा इतर कुठलेही ऑनलाईन पेमेंट न करता चेकद्वारे पेमेंट केलं। आधी त्यांनी नकार दिला होता, परंतु त्यांच्या मालकांना परत त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि ओळख अजून वाढवून त्यांनी ते पैसे त्या सोनं खरेदी केलं। त्यानंतर थोड्या वेळानंतर परत असा आयटम बटुकबाई ज्वेलर्समध्ये सुद्धा झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर तिसरा आयटम त्यांनी रोकडे ज्वेलर्स महाल या ठिकाणी केला। त्याचे मालक राजेश जोगडे जे सराफा असोसिएशनचे सचिव आहेत, त्यांना अशी मागणी केल्यानंतर त्यांनी त्याबद्दल व्हेरीफाय केलं आणि गडकरी साहेबांच्या सिक्युरिटी एजन्सीकडून माहिती घेतली। असा आशा नावाचा व्यक्ती कोणी त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या व्यक्तीने त्याचं नाव राजवीर सिंग चावला असं सांगितलं होतं आणि दिल्ली येथून आलं आहे असं सांगितलं होतं।